इकडे नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपसाठी सोडण्यात आलेली आहे। किरण सामंत या जागेसाठी इच्छुक होते, मात्र या जागेवरती भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जशी ठाण्याची भाजपची पारंपरिक जागा आहे असं बोललं जातं, तशीच रत्नागिरी सिंधुदुर्ग ही आमची पारंपरिक जागा आहे, पण ती आम्ही भाजपसाठी सोडली, त्यामुळे ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी असा आमचा आग्रह असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। ठाण्यामधले सगळेच जे पदाधिकारी आहेत हे 2020 खेळणारे आहेत। म्हणजे एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फटाफट प्रचार करतील, पण मला खात्री आहे की ती जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढेल। पण ठाण्यासाठीच 2020 घोषणेसाठी का होत आहे? कारण आता तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग पण 2020 खेळतोय आम्ही। पण हाच विषय आहे की एवढं सगळं चांगलं आहे, इट्स ऑल वेल इन द अलायन्स तुम्ही म्हणता, आणि ठाणा विषय असा आहे की भाजप मागते हे तुम्ही नाही जरी मान्य करते ती चर्चा आहे की भाजप दावा करते की आमची पारंपरिक जागा द्या आम्हाला, म्हणून दक्षिण मुंबई पण तुम्ही रोखून ठेवली। मग आम्ही पण पारंपरिक जागा रत्नागिरी मागतच होतो ना, धनुष्यबाणाची ती त्यांना दिली। मी रामभाऊ म्हाळगेंबद्दल नितांत मला आदर आहे किंवा सगळ्या भाजपाच्या नेत्यांबद्दल आदर आहे, पण त्याच्यानंतर किती वेळा शिवसेना तिथे निवडून आली याचं कॅल्क्युलेशन देखील झालं पाहिजे ना। हे प्रकाश परांजपे साहेब आले, आनंद परांजपे साहेब आले, त्याच्यानंतर राजन विचारे आले। हा जर स्पॅन बघितला तो किमान मला असं वाटतं 5 ते 6 टर्मचा आहे। त्याच्यामुळे योग्य तो निर्णय दोन्ही नेते बसून घेतील, तिन्ही नेते बसून मिळेल म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स? हा, मला असं वाटतं की ठाण्यामध्ये नक्की शिवसेनेचा धनुष्यबाण असेल। नाशिकला पण असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।